आता आम्हाला इथं जांभळ दिसलेली आहे पिकलेली। आमचे मोठे बंधू स्वतः झाडा चढले आहेत, स्वतः झाडा चढलेत आमचे मोठे बंधू। खाऊन बघ, खाऊन तर बघ गोड आहे काय। तू पण जातोय वरती, तू पण जातोय। आमचे रुपेश मोरे बंधू ते पण ट्राय करते थोडं झाडा चढायला। यानी एक काढा, एक नाही एक बाई इकडे बघ। हे इकडे बघ, इकडे रुपये इकडे मागं फिर मेल्या रुपये इकडे बघ, मी फोटो काढतोय। हे इकडे बघ, इकडे बघ, जा इकडे बघ, फोटो काढतोय मी। जा थांब, इकडे बघ लावड्या रुपया। कैसे आमचे मोठे बंधू जांभळं काढताना, झाड तर खूप मोठाच आहे पण काढेपर्यंत मला वाटतं 1 तास जाईल असं वाटतोय। तोपर्यंत मी जरा विश्रांती घेतो आणि जरा इथे व्हिडिओ थांबवतो। आता मला वाटतं हे पूर्ण झाडं खाली करतील तोपर्यंत मला वाटतं 1 तास लागेल आहे ना। रुपेश मोरे तुम्ही पण काढा फटाफट वर जाऊन। रुपया त्या फांद्या, अबे हे काय रे, फांद्या मोडा आणि टाका खाली। खाली टाकलं की पडी होतं, मग ते हाताने काढून तर घे। आंबा भेटला, काजू भेटला, करवंद पण आलेली आहेत। तुम्ही बघता ही करवंद पण चांगली आलेली आहेत। तुम्ही बघत असाल करवंद। बघत असाल तुम्ही करवंद आपल्याला। हो अशी ही करवंद तुम्ही बघताय, ही करवंद आणि हे जांभळ आज आम्ही घेऊनच जाणार। ही करवंद पण आम्ही घेऊन चाललोय। वाटतं ह्यानं आता काढेपर्यंत 1 तास जाईल। तोपर्यंत हे त्या असेल तर टाका ना, तो उगाच टाकू नका खाली, खायला पडावं लागलेस। आमच्या बंधूने आमच्यासाठी जांभळं खायसाठी फांदी मोडून टाकले खाली। खाऊन बघू, 2-3 जांभळं तर आहेत त्याला, तोपर्यंत आराम करतो। अरे काय भेटला का नाही आता झाली काय। दुसऱ्या गावातली पोरं पण चालली आहेत, त्यांच्यासोबत पण कुत्रा पण आहे। त्यांच्यासोबत कुत्रा पण आहे एक सोबत। असं कुत्रा पाहिजे प्रामाणिक, जो आपल्या सोबत राहण्यामध्ये आपल्या संरक्षणासाठी असावा। दुसऱ्या गावची पोरं जात आहेत, थोडा आपण इथं जरा विश्रांती करू। आमच्या बंधूने आम्हाला जांभळं दिली आहेत खाली खायासाठी, ते जांभळं खाऊ। जांभळं पण शरीरासाठी खूप चांगली असतात।